श्वेताचं लग्न फक्त 1 वर्षापूर्वी झालं होतं. सुरुवातीला सगळं सुंदर होतं. नवरा तिच्यावर मनापासून प्रेम करायचा. दोघे एकमेकांमध्ये हरवून गेलेले. लहान लहान स्वप्न पाहत होते. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसं नात्यात दुरावा, शंका आणि वाद वाढू लागले. एक दिवस छोट्या कारणावरून मोठं भांडण झालं आणि त्या क्षणात श्वेताचं आयुष्य कोसळलं. तिचं लग्न संपलं. तुटलेली स्वप्न आणि न संपणारं एकटेपण तिच्या मनात घर करून राहिलं. माहेरी आली तेव्हा आई वडील चिंताग्रस्त होते, पण शब्द नव्हते. भावालाही बहिणीचं दुःख जाणवत होतं, पण त्याच्याकडे उपाय नव्हता. रात्री श्वेता छताकडे बघत अश्रू ढाळायची. स्वतःला विचारायची, मी एवढं काय चुकले? दिवसेंदिवस ती आतून कोसळत गेली. तिच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. अशाच एका दुपारी फोन वाजला. फोनवर तिचा चुलत भाऊ योगीराज होता. दीदी, काही दिवस आमच्याकडे ये, तुला थोडं बरं वाटेल. त्याच्या आवाजात आपुलकी होती. थोडा वेळ शांत राहून श्वेता म्हणाली, ठीक आहे, येते काही दिवस. काही दिवसांनी ती योगीराज आणि दामिनीच्या घरी पोहोचली. त्या घरात एक वेगळीच ऊब होती. दामिनी हसत म्हणाली, तू आलीस म्हणजे घर उजळलं. श्वेताच्या चेहऱ्यावरही काही दिवसांनी हसू परत आलं. ती तिथं थोडा वेळ राहणार होती, पण तिला ठाऊक नव्हतं की तिच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होणार आहे. त्या घरात प्रेम होतं, पण शांततेच्या आड एक वेगळी वेदना लपली होती. दामिनीच्या डोळ्यांमध्ये काहीतरी न सांगता येणारं दुःख होतं. एका रात्री योगीराज काही कामानिमित्त बाहेर गेला होता. श्वेता आणि दामिनी स्वयंपाकघरात बोलत होत्या. अचानक दामिनी शांत झाली. डोळे पाणावले. श्वेताने विचारलं, काय झालं तुला? दामिनी म्हणाली, श्वेता, 7 वर्ष झाले आम्हाला लग्नाला, पण मी आई होऊ शकत नाही. डॉक्टर, औषधं, पूजापाठ सगळं करून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. घरच्यांना उत्तर द्यावं लागतं. समाजात चेहरा दाखवणंही कठीण झालं आहे. कधीकधी वाटतं मीच अपुरी आहे. तिचे शब्द तुटत होते. श्वेता तिच्या जवळ गेली, हातात हात घेतले आणि म्हणाली, आई होणं फक्त मूल जन्माला घालणं नसतं. आई म्हणजे प्रेम देणं, काळजी घेणं, जपणं असतं. तू जशी आहेस तशीच पूर्ण आहेस. त्या शब्दांनी दामिनीचा जीव हलका झाला. त्या रात्रीनंतर दोघींचं नातं बहिणींसारखं झालं. रोज सकाळी त्या एकत्र चहा घ्यायच्या, गप्पा मारायच्या, हसत खेळत छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायच्या. श्वेताच्या मनात पुन्हा जगण्याची इच्छा जागी झाली. पण दिवस जात गेले तसे तिला जाणवलं की फक्त सांत्वन देणं पुरेसं नाही. दामिनीला आयुष्याचा मार्ग दाखवणं आवश्यक आहे. श्वेताने ठरवलं ती तिच्यासाठी काहीतरी करेल. काही दिवसांनी दामिनीने तिला मनोमन सांगितलं, श्वेता, आम्ही खूप प्रयत्न केले, पण काहीच जमलं नाही. आमचं स्वप्न आहे एक मूल. जर तू आम्हाला मदत केलीस तर आमचं आयुष्य बदलून जाईल. श्वेता थोडा वेळ शांत राहिली. तिच्या मनात अनेक विचार होते. एका बाजूला तिचं स्वतःचं भूतकाळाचं दुःख, दुसऱ्या बाजूला या जोडप्याचं अपूर्ण स्वप्न. अखेर तिने ठरवलं, हो, मी मदत करीन. तो निर्णय फक्त दामिनीच्या आयुष्यासाठी नव्हता, तो तिच्या स्वतःच्या नव्या सुरुवातीचा होता. काही महिन्यांनी श्वेताला समजलं की ती गर्भवती आहे. योगीराज आणि दामिनीचा आनंद अवर्णनीय होता. त्यांनी तिला आपल्यासारखंच स्थान दिलं. प्रत्येक क्षण तिच्यासाठी काळजीपूर्वक घालवला. त्या घरात आता हसू, आनंद आणि आशा पसरली होती. श्वेता आता फक्त पाहुणी नव्हती, ती त्या घराचा आत्मा बनली होती. दामिनी रोज तिची काळजी घेत असे. योगीराज कधीही तिच्या चेहऱ्यावर चिंता येऊ देत नव्हता. दिवस मागे सरकत होते. पोटातलं मूल वाढत होतं आणि त्यासोबत त्या तिघांच्या मनात प्रेमही वाढत होतं. एका सकाळी श्वेताने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की तिचं आयुष्य बदललं आहे. तिला तिच्या वेदनेचं उत्तर सापडलं होतं, दुसऱ्यांना सुख देण्यात. काही महिन्यांनंतर जेव्हा श्वेताने एका निरोगी मुलाला जन्म दिला तेव्हा योगीराज आणि दामिनी दोघेही डोळ्यांत अश्रू घेऊन तिच्या पायाशी बसले. तो क्षण शब्दांच्या पलीकडचा होता. दामिनी म्हणाली,
श्वेता, तू फक्त आमचं स्वप्न पूर्ण केलं नाहीस, तू आम्हाला जगण्याचं कारण दिलंस. श्वेता हलकवसं हसली. तिच्या डोळ्यांत समाधानाचं तेज होतं. ती म्हणाली, हे मूल फक्त तुमचं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. कारण यात प्रेम, विश्वास आणि त्याग तिन्ही आहेत. काही महिन्यांनी सगळं स्थिर झालं. श्वेता त्या मुलाला खूप जपायची. दामिनीही तिची काळजी आईसारखी घ्यायची. योगीराजचा आदर तिच्या मनात अधिक वाढला. त्या घरात आता कुठेही दुःखाचा सावली नव्हता. फक्त कृतज्ञता आणि प्रेमाचं वातावरण होतं. श्वेताला जाणवलं की तिनं हरवलेलं आयुष्य परत मिळवलं आहे. पण आता ती आधीची श्वेता नव्हती. ती मजबूत, आत्मविश्वासू आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहणारी स्त्री झाली होती. तिने आपल्या भूतकाळाला माफ केलं आणि वर्तमानाला कवटाळलं. आता ती भविष्याकडे आशेने पाहत होती. प्रत्येक सूर्योदय तिला सांगत होता की शेवट म्हणजे सुरुवात असते आणि कधीकधी सर्वात मोठं सुख दुसऱ्याला दिलेल्या आनंदात असतं. जर तुम्हाला असं प्रेरणादायक गोष्टी आवडत असतील तर कृपया सबस्क्राईब करा आणि नवीन अशा हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या सोबत रहा. धन्यवाद.